हॅलो फ्रेंड, आज आपण 11वी स्टुडंट्स फॉर सायन्स सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री शिकणार आहोत. त्यासाठी भरपूर लोक 10वी नंतर 11वीचे आपण केमिस्ट्रीचे क्लासेस लावतो, परंतु या चॅनलमध्ये आपण केमिस्ट्री या सब्जेक्टचे कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत. त्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री. आता इंट्रोडक्शन मध्ये काय होतं? केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ द मॅटर. आता हा नवीन शब्द 11वी स्टुडंटसाठी आहे की व्हॉट इज मॅटर. मॅटर म्हणजे काय आहे? तर मॅटर ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज मास. म्हणजे काय असते? तर मॅटरला वस्तुमानही असते आणि आकारमानही असते. ओके, वस्तुमान आणि आकारमान हे दोन्ही गोष्टी मॅटरला असतात. आता मॅटरचे क्लासिफाय झालेले असतात. क्लासिफाय कसे पडलेले आहे मॅटरचे? सॉलिड, लिक्विड अँड गॅस. आता भरपूर लोकांना, विद्यार्थ्यांनाही माहिती आहे सॉलिड म्हणजे काय, लिक्विड म्हणजे काय आणि गॅस म्हणजे काय. तरी पण आपण एक रिव्हिजन म्हणून व्हॉट इज सॉलिड. सॉलिड म्हणजे काय? तर आकारमान असते आणि आकारमानही असते. थोडक्यात म्हणजे लोखंड, बर्फ आणि दगड. ओके. लिक्विड म्हणजे काय असते? तर त्याला आकार नसतोय परंतु आकारमान असतोय. आणि गॅसला कसं असते? आकारमानही नसतो, आकारमानही नसते, परंतु ती जागा व्यापत असते. ओके, क्लिअर. आता मॅटर हाऊ टू मेक. मॅटर कशाने बनलेला आहे? मॅटर ॲटम्स अँड मॉलिक्युल्स या दोन गोष्टीपासून बनलेला आहे. ॲटम्स म्हणजे अणु आणि मॉलिक्युल्स म्हणजे रेणू. ओके. आता क्लासिफिकेशन ऑफ मॅटर्स. मॅटरचे क्लासिफिकेशन झालेले आहेत. कसे? तर प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर्स मध्ये. प्युअर सबस्टन्स कसे बनतात? तर ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स एकत्र येऊन प्युअर सबस्टन्स बनतात. प्युअर सबस्टन्स त्याचे उदाहरण म्हणजे गोल्ड, लोखंड. ओके. आणि मिक्सचर्स म्हणजे कसे? टू और मोर सबस्टन्स मिक्स्ड. फॉर एक्झाम्पल वॉटर, सिमेंट, दॅट इज द मिक्सचर्स. आता प्युअर सबस्टन्स याचे क्लासिफाईड केलेले आहेत. तर आपण वर्गीकरण तर एलिमेंट्स अँड कंपोनंट्स मध्ये. आता एलिमेंट्स आणि कंपोनंट्स मध्ये काय? एलिमेंट्स काय असतात? एलिमेंट्स मध्ये मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्स. मेटल्स म्हणजे धातू, नॉन मेटल्स म्हणजे अधातू आणि मेटलाइट्स म्हणजे धातू सदृश आणि कंपोनंट. आता मेटलचे तुम्हाला गुणधर्म माहिती आहे, नॉन मेटलचे पण गुणधर्म माहिती आहे आणि मेटलाइट्सचे पण गुणधर्म माहिती आहे. मेटल्स काय करते? धातू म्हणजे चमकदार असते. दुसरी प्रॉपर्टीज काय असते त्याला? वीज वाहक म्हणून एक त्याचा सोर्स आहे तसं. आणि ही उपलब्धता कशी असते? त्याचे स्थायू मध्ये असते. नॉन मेटलचे कसं असते? ते वीज वाहक म्हणून वापरत नाही. ओके. आणि त्याचे स्थायू किंवा द्रव याच्यामध्ये पण आढळतात. आणि मेटलाइट्स हे दोन्ही त्याच्यामध्ये आढळतात. ओके. आजचा क्लास एवढाच आहे. याच्यामध्ये मला कमेंट्स करून सांगा कसं वाटलं तुम्हाला ते. धन्यवाद.